जलगांव जिले के अमलनेर में स्थित श्री संत सखाराम महाराज वाड़ी संस्थान के विठ्ठल रुक्मिणी मंदिर में भीषण आग लगने की घटना सामने आई है। इस आग में मंदिर के दूसरे मंजिल पर स्थित लकड़ी का गुंबद जलकर खाक हो गया। हालांकि गर्भगृह और विठ्ठल रुक्मिणी की मूर्तियां सुरक्षित रहने से बड़ा हादसा टल गया। मंदिर के सेवक अतुल कुलकर्णी ने बताया कि देर रात मंदिर के ऊपरी हिस्से से धुआं उठता दिखाई दिया, जिसके बाद पुलिस और दमकल विभाग को सूचना दी गई। मौके पर पहुंची टीम ने स्थानीय लोगों के साथ मिलकर कड़ी मशक्कत के बाद आग पर काबू पाया। करीब 250 साल पुराने इस मंदिर का अधिकांश हिस्सा लकड़ी से बना होने के कारण आग तेजी से फैल गई। प्राथमिक जांच में शॉर्ट सर्किट को आग का कारण माना जा रहा है। गनीमत रहे कि घटना के समय मंदिर में भीड़ नहीं थी, जिससे कोई जनहानि नहीं हुई। प्रथम दर्शनी आम्ही चौकात बसलो होतो। त्या ठिकाणी बसल्या असताना सुरुवातीला थोडं वायर जळायचा वास यायला लागला, स्मेल आला आणि मग आलो इकडं। पळत पळत पाहिलं तर थोडे धूर वगैरे निघत होता आणि क्षणातच 1-1.5 मिनिटाच्या आतच ते खूप मोठ्या प्रमाणात ते जाळ व्हायला लागला। जाळ झाला मग नेमका त्या दिवशी आमच्यासोबत आमचे नगरसेवक सुरेश परदेशी पण होता। त्याला फोन केला, फायर ब्रिगेडर गाड्या बोलवल्या, सगळं आलं आणि बघता बघता पूर्ण आगीचं सगळं म्हणजे हे सगळं जळायलाच होतं। सगळं त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात जळालं होतं। आम्ही आल्यानंतर मग आमची सगळे काही तिथे शिष्य असतात, आपल्या वारकरी परिवाराची मुलं आहेत, ही सगळ्यांना आम्ही बाहेर घेतलं। म्हणजे तिथं कोणी नव्हतं, पुजारी नव्हते कोणी, एवढं सगळं जळालं होतं सुरुवातीला। या ठिकाणी कोणत्या भागाचं नुकसान झालंय? मुख्य जो गाभारा आहे देवाचा तो सुरक्षित आहे? मुख्य गाभारा सुरक्षित आहे। मुख्य गाभाऱ्यापर्यंत, मुख्य मूर्तीपर्यंत कुठेही काही झालं नाही आहे। त्याच्या बाहेरच झालं हे सभामंडप, खालचा दगडी चौक म्हणतात त्याला, सभामंडप चौक आहे त्या गाभाऱ्याच्या समोरचा, तोही व्यवस्थित होता। म्हणजे ते सगळं जळालं आहे, पण मुख्य गाभारा व्यवस्थित आहे। समाधी स्थळ कुठे आहे या ठिकाणी? समाधी स्थळ नदीमध्ये आपल्या पाठीमागं। बरोबर, म्हणजे समाधी स्थळाजवळचं हे कोणतं मंदिर याला? हे आपलं राई रुक्मिणी मंदिर इथं या ठिकाणी उत्सव मूर्ती असते या ठिकाणी लालजीची। मंदिरात कोणी होतं त्यावेळेला? मंदिरात होते, पुजारी होते, आम्ही दर्शनाला येतात ते भाविक होते, पण तेवढंच कळल्यानंतर मी पटापट सगळ्यांना बाहेर घेतलं। या ठिकाणी बचावासाठी कोण कोण आलं ज्यावेळेला ही घटना समोर आली? बचावासाठी आम्ही चौकात बसलो होतो, आम्ही होतो 3-4-5 जण। ते आलो त्यानंतर तर गावातून मग बघता बघता तर सगळे आले आणि विशेष करून मुस्लिम बांधव पण होते, अगदी पलीकडेच येते त्यांच्या त्या ठिकाणी। ती आम्हाला सगळे ओळखतात, परिचित आहे, ते आले, त्यांनी वर चढले। या ठिकाणचा जो आहे पत्रे, हे पत्रे इतके गरम झाले होते ते त्यांनीच काढले। ते किती दिवस आता मंदिर पुढचे काही दिवस? मंदिर साधारणतः आता म्हणजे आम्हाला आदेश आले त्या पद्धतीने 6 ते 7 दिवस मंदिर बंद असेल। स्ट्रक्चरल ऑडिट घ्यायचं आहे, त्यानंतरच मंदिर आता उघडलं जाईल। वारीमध्ये महाराजही प्रसाद महाराज मला वाटतं वारीमध्ये आहेत। वारीसाठी वारकरी गेल्यामुळे या ठिकाणी दुर्घटना टळली असं म्हणता येईल, नाही तर गर्दी असते मंदिरामध्ये? हो, गर्दी होती। वारीच्या अगोदर ते पारायण होतं, नेहमीच असतं ते। त्या पारायणाच्या वेळेस पण बरेच भाविक होते आणि वारीला महाराजांना निरोप द्यायला पण भरपूर जण येतात त्या ठिकाणी। तर ती सगळी जण निघून गेल्यानंतर गर्दी नव्हतीच, कोणीच नव्हती। कारण काय समोर आलं आग लागल्याचं? कारण आम्हालाही नीट सांगता येणार नाही, पण शॉर्ट सर्किट असं म्हणतात त्या ठिकाणी झालं। ते शॉर्ट सर्किटमुळे झालं। नाव तुमचं? माझं नाव अतुल कुलकर्णी, मी सेवेकरी या ठिकाणी।